नमस्कार, मी साया नवलकर आपल्या सर्वांचे खुसखुशीत स्वागत करत आहे। आज मी लेखक श्री नंदकुमार विजेकर यांच्या मासलेवाईक माणसं या कथासंग्रहातील सँड्रा या व्यक्तिरेखेचे अभिवाचन करणार आहे। श्री नंदकुमार यांच्या सलशिरा या कथासंग्रहाला उदंड प्रतिसाद मिळाल्यावर त्यांनी मासलेवाईक माणसं हा कथासंग्रह वाचकांना भेट म्हणून दिला। मुंबईसारख्या शहरात वास्तव्य असताना त्यांना काही खास माणसे भेटली, त्यांच्याशी त्यांची मैत्री झाली, त्यांचा सुखद सहवास त्यांना लाभला आणि अशी मासलेवाईक माणसं त्यांच्या कायमची लक्षात राहिली। त्यापैकी चाळ संस्कृतीतील एक व्यक्तिरेखा सँड्रा आज तुमच्यासमोर मी प्रस्तुत करत आहे। दुनियेला झुगारून देऊन जगणे महत्त्वाचे आहे। स्वतःवर प्रेम करणारी सँड्रा एक असामान्य बिजली वाटते। अनेक संकटांना तोंड देऊन लकाकत कडकडते जीवन जगणारी सँड्रा एक उच्चतम नायिका व्यक्त होते। मला खात्री आहे की या सँड्रा या व्यक्तिरेखेचे अभिवाचन करताना ही सँड्रा तुमच्यासमोर नक्कीच उभी राहील। ती तुम्हाला आवडेल, म्हणून ती तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि तुमचे कॉमेंट्स आम्हाला नक्की कळवा। आणि हो, आमचे खट्टा मिठ्ठा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे पुढचे दर्जेदार व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल। धन्यवाद। नमस्कार। सँड्रा गेली। बाबूबाईचा मला फोन आला। सँड्रा आमची शेजारी। सटकन माझ्या डोळ्यासमोर माझं चाळीतलं बालपण उभं राहिलं। मन 60-70 वर्षे मागं गेलं। दादर स्टेशनच्या समोरच्या चाळीत आम्ही राहत होतो। डबल रूम, पुढे मागे लांब लचक गॅलरी, एका मजल्यावर 16 बिराडं असा सगळा थाट होता। दादर स्टेशन आणि रानडे रोड या काटकोनात अजूनही ही 4 मजली चाळ उभी आहे। आम्ही ती जागा सोडून 40 वर्ष तरी उलटली असतील। बरेच ती जागा सोडून गेली। त्यावेळच्या एका दोघांशी अजूनही मी संपर्कात आहे। जागा सोडल्यावर नवीन मी माझ्या मित्रांना दादरला भेटायला जात असे। हळूहळू माझं जाणं बंद झालं। आमच्या शेजारच्या खोलीत फर्नांडिस कुटुंब राहायचं। कॅथलिक होते ते। सँड्रा, तिचा नवरा मॅक्स आणि त्यांची 5 मुलं। मोठा बेंजामिन, नंतर मेरी, मग सारा, नोरा आणि मायकल। सँड्रा अगदी कमालीची देखणी होती। सडपातळ बांधा, रंगाने उजळ, नाकी डोळी रेखीव, 5 मुलांची आई, पण मी तिला अशी अगदी चटपटीतच पाहत राहिलो। अंगावर जुळजुळीत अगदी साड्या नेसायची, हलकेसे लिपस्टिक लावायची आणि नेहमी सेंट वापरायची। मी तिला फ्रॉक मध्ये कधीच पाहिलं नाही। घरात देखील ती लांब हाताचा पायगोळ झगा घालायची। माझ्या आईबाबांना सगळेजण तिकडे दादा वहिनी म्हणायचे। सँड्रा देखील दादा वहिनी म्हणायची। मराठी एकदम चांगलं बोलायची, पण तिच्या बोलण्यातून एखादा इंग्रजी शब्द कळला नाही तर मात्र पंचायत व्हायची। आता मी तर मराठी माध्यम असलेल्या शाळेत शिकत होतो, तेव्हा इंग्रजी बाबत थोडी गडबड व्हायची। एकदा ती इनक्युरेबल असं काहीसं म्हणाली। मला अगदी कळलंच नाही, पण सँड्राने माझी टवाळी केली नाही। म्हणाली, उद्यापासून रोज तुला एक नवीन शब्द शिकवीन आणि खरोखरच जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती मला एखादा इंग्रजी शब्द समजावून सांगत असे। तशी ती मन मिळावू हसतमुख होती। आमच्याकडचा इतर महिला वर्ग मात्र तिच्याशी अगदी फटकून वागायचा। सँड्रा अशी नटून थटून बाहेर पडली की तिच्या मागे महिला मंडळ अगदी गॅलरीत जमा व्हायचं। तिच्याबद्दल अगदी कुजबूज चाले। लहान होती, पण काही बाही अगदी कानावर पडे। मॅक्स कुठल्या तरी कारखान्यात कामाला होता, चांगला उंच आणि धिप्पाड। त्या मानाने सँड्रा फारच नाजूक दिसायची। मॅक्स सकाळी जो बाहेर पडायचा तो रात्री उशिरा घरी परतायचा।
बऱ्याच वेळा ढोसून यायचा. मग काय, घरी भांडणाचा कार्यक्रम ठरलेला. भांडण विकोपाला जाऊन नंतर दणदण असा आवाज यायचा. मॅक्स सँड्राला अगदी बुकलून काढायचा. सगळ्यांचा एकच आरडाओरडा. मुलं डॅडी डोंट अशी मधूनच ओरडायची. भिंतीवर आपटल्याचा आवाज यायचा. मधली भिंत कोसळते की काय अशी अगदी भीती वाटायची. रात्री एवढी मारामारी व्हायची, पण दुसऱ्या दिवशी मात्र हे दोघे नवरा बायको हातात हात घालून चर्चला जायला निघायचे. कधी कधी सँड्राचा डोळा सुजलेला दिसायचा. कपाळावर अगदी काळे निळे चट्टे दिसायचे, पण तिच्या हसण्या चालण्यात फारसा फरक पडायचा नाही. कुजबुज गॅलरीतून बऱ्याच गोष्टी कानावर पडायच्या. सँड्राचे म्हणे बाहेर संबंध होते म्हणून मॅक्स दारू प्यायचा. तर मॅक्स देखील काही कमी नव्हता. बोंजामिन म्हणे इंजिन ड्रायव्हरचा होता. असे नाही, कारण आमच्या गॅलरीतून रेल्वे स्टेशन दिसायचं. फ्रॉन्टियर मेलचा इंजिन ड्रायव्हर जोर जोरात शिट्ट्या वाजवत जायचा. सँड्रा हटकून गॅलरीत उभं राहून जोर जोरात हात हलवायची. गॅलरीच्या बांध्यावर अक्षरशः स्वतःला झोकून द्यायची. भीती वाटायची खाली पडेल की काय. मग आमचं महिला मंडळ सँड्राच्या संततीची कुंडली मांडून बसायचे. कोण कुठल्या कुळातला आणि गोत्राचा याची चर्चा व्हायची. आमचे संबंध चांगले होते, पण मध्येच काय झालं कोण जाणे. सँड्रा आमच्या बाबांना शिव्या देऊ लागली. मला आठवतं ते दारूबंदीचे दिवस होते. सँड्रा मात्र बिनदिक्कत हातभट्टीची दारू बनवायची. एकदा पोलिसांची धाड आली. सँड्रा धावत धावत मागच्या दाराने आईकडे आली. 2 काचेचे मोठाले दारू भरलेले चंबू होते. वहिनी हे जरा तुमच्याकडे ठेव ना. आई म्हणाली, ठेव कशाला, मोरीत ओतून टाकू. आणि आईने ते चंबू मोरीत अगदी रिकामे केले. शिवाय वास येऊ नये म्हणून धूप अगरबत्ती लावली. पण या घटनेनंतर सँड्रा बदलली. तिचा बाबांवर संशय होता. त्यांनीच पोलिसात तक्रार केली म्हणून. मग माझ्या आईने तिला समज दिली. अगं, माझ्यामुळेच तू वाचलीस, बघ जरा. मग मात्र ती थोडीफार निवळली. सँड्राला सिनेमाच्या गाण्याचा खूप शौक होता. आमच्यापैकी बऱ्याच जणांकडे रेडिओ होता, पण ग्रामोफोन मात्र सँड्राकडे होता. ग्रामोफोन आणि एक बॅग भरून रेकॉर्ड्स होत्या. त्या काळात आमची सिने संगीताची भूक सँड्राने भागवली. आमच्या घरात रेडिओला हात लावायची आम्हाला परवानगी नव्हती, पण सँड्रा ग्रामोफोन आम्हा मुलांच्या स्वाधीन करून बिनधास बाहेर कामाला जायची. तिच्याकडे भरपूर रेकॉर्ड्स होत्या, अगदी सैगल पासून ते नवीन सिनेमाची गाणी. ख्रिसमसची आम्ही मुलं आतुरतेने वाट पाहायचो. सँड्रा घरी प्लम केक बनवायची, पण रोजच्या स्वयंपाकाचा वास मात्र असह्य अगदी असायचा. एका मोठ्या भांड्यात मटण का पोर्क उकळत ठेवलेलं असायचं आणि बरोबर कडक पाव हे त्यांचं नेहमीचं जेवण. पण ख्रिसमस केक मात्र खूप छान बनवायची. ख्रिसमसला घरात छानपैकी आरास केलेली असायची. एका कोपऱ्यात येशूचा जन्माचा दाखला केलेला असायचा. माझं ड्रॉइंग चांगलं होतं हे अगदी सँड्रा जाणून होती. तो देखावा करण्यासाठी ती कधी कधी माझी मदत मागायची. स्टार आकाराचा आकाश कंदील मी एकदा तिला बनवून दिला होता. सँड्राची आम्हा मुलांबरोबर चांगलीच मैत्री होती. एकदा ती आम्हा सर्वांना घेऊन पार्ले बिस्किट फॅक्टरी बघायला घेऊन गेली. कधी कधी ती आम्हाला फेरी टेल सांगायची, तर कधी आम्हा सर्वांना गच्चीवर नेऊन फुटबॉल शिकवायची. सँड्राचा उत्साह भरपूर असायचा. एक जाणवलं, घरात तिच्या शांती होती. भांडण नाही, मारामारी नाही. मग लक्षात आलं की मॅक्स कुठे दिसतच नव्हता. बाहेरगावी गेला होता की गायब झाला होते कळायला अगदी मार्ग नव्हता. त्या काळात एक आसामी मात्र वारंवार सँड्राकडे यायचा. नंतर कळलं की तो शेट्टी होता. तो आला की सँड्रा फारच लाडात यायची. त्यानंतर सँड्रा देखील अचानक दिसेनाशी झाली. मी बेंजामिनला विचारलं तर म्हणाला, मम्मी ना गोव्याला गेली आहे. त्यांच्या घरात एक म्हातारी ग्रॅनी होती. ती सर्व मुलांना सांभाळत होती.
बऱ्याच दिवसांनी सँड्रा परत आली, बरोबर छोटं बाळ आणि शेपटी. आमची कुजबूज गॅलरी आवासून बघत राहिली. घरात मात्र सर्व मुलांनी मिळून नवीन बाळाच्या स्वागतासाठी सुंदर सजावट केली होती. सँड्रासारखी बिंदास बाई पाहिली नाही. नवऱ्यामध्ये संसार सोडून परागंदा झाला, पण आपला संसार चालविण्यासाठी बाईने अपरंपार कष्ट घेतले. शिक्षण कमी होतं, पण मुलांना काहीही कमी पडू दिलं नाही. छोटे मोठे उद्योग करायची, शिवणकाम करायची, कपडे विकायची. नंतर तिने सिव्हिल कामाची कंत्राट घेण्याचा उद्योग सुरू केला. त्यात तिचा बऱ्यापैकी जम बसला होता. शेट्टी तिला तिकडेच भेटला. मॅथ्सचा एवढा माल खायची, पण बाई मोठी काटक, सगळ्यांना अगदी तोंड द्यायची. आमच्याकडील महिला वर्गाने तिला कधीच आपलं समजलं नाही. याला कारण सँड्राची अनाकलनीय जीवनशैली. सँड्रा हे सर्व जाणून असावी, पण याचा तिने फारसा बाऊ केला नाही. ती जशी जगली ते बरोबर होतं की चूक, जगण्याची प्रामाणिक धडपड होती की नैतिकतेच्या मर्यादा झुगारून देणारा उद्दामपणा होता, काहीही कळलं नाही. सँड्रा भरभरून जगली. तिला जे योग्य वाटतं ना तेच तिने केलं. लोक काय म्हणतील, मुलांना काय वाटेल, कशाचाच तिने विचार केला नाही. जीवनाचा आनंद घेतला, आनंद दिला. सरळ साधा हिशोब होता. सँड्रा गेली माझ्या आठवणीतील. मला उमगलेली सँड्रा ही अशीच होती. आमीन. धन्यवाद.